हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण आज आम्ही एका एंगेजमेंटला जाणार आहोत. इथून पवार साखरेत जायचं आहे. तर दादा किती वेळ लागेल आपल्याला जायला? 40 to 45 मिनिट्स. हां, तर आम्ही 41 मिनिटात तिथे पोचू. तर डायरेक्ट तिथेच भेटूया. तर गाईज आता आम्ही हायवेला आलो आहे आणि इथून तरी 15 मिनिटे लागणारच आहेत जायला, लोकेशन पोचायला. श्रीपत दादा गाडी चालवतो आहे आणि त्याच्या स्पीडवर आता डिपेंड आहे. तर डायरेक्ट लोकेशनवर भेटूया. गाईज आता मी तळीत एंटर केलं आहे आणि इथून पोचायला 15-20 मिनटं लागणार. आता मी लोकेशनवर पोचलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. स्टेज बघू शकता किती चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे. आता याची एंगेजमेंट आहे. अजून किती वेळ लागेल? अजून लागेल एक तासभर लागेल. त्यानंतर जेवणाची वगैरे सोय यायची. पाऊस पण आता आला आहे. A few moments later. दिवाळीला सगळे किल्ले बनवतो आणि त्या किल्ल्या म्हणून तू हाच किल्ला का निवडलास? बाकीचे किल्ले जे होते ते शिवाजी महाराजांनी जिंकले, संभाजी महाराजांनी जिंकले. पण हा किल्ला जो होता ना, हा किल्ला पाण्यामध्ये एकटा होता. ऑलरेडी आयलंडवर होता ना? मोठा दगड आहे, एक मोठा दगड आहे. दगडावरती आणि त्या दगडांमध्ये त्या दगडाला होल्स आहेत बारीक बारीक आणि पोर्स म्हणतो त्याला. तर हाय प्रेशरनी पाणी वरती येतं. छान, आपण चांगली माहिती दिलीत. आणि विजय भाऊ, आपण आपला हा मुलगा तरुण तुमचा म्हणजे लक्षात आला, आपल्या दिलीप भाऊंचा मुलगा, आणि आपलं खरंच गावाचं नाव उज्ज्वल करेल. आणि छान आपण जरा मुलाखत दिलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जंजिरा किल्ल्याचं जे प्रदर्शन त्याने केलं आपल्या गावात, अति सुंदर मेहनत करून चांगलं केलेलं आहे. असंच मुलाने करू म्हणून आज त्याला स्पेशल नवरदेवाच्या हस्ते बक्षीस.
तर गाईज आता 4 वाजलेत आणि आता मी घरी आलो आहे. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा आणि चॅनललाच करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलो मी पुढचा व्हिडिओ घेऊन.